चर्चेत भुंगा आणि मथुर यांची शर्यत मैत्रीपूर्ण पण होईल आणि पैऱ्यामध्ये पण पलतील का? का नाही होणार? मैत्रीपूर्ण पण होईल, पैरा पण होईल, काय विषय नाही. नक्कीच त्यांच्याकडनं पण होकार आहे, तुमच्याकडनं पण होकार आहे, पण ती कधी आम्हाला तो योग कधी पाहायला भेटेल? बाजूचे लोक ते भडकावणारे, काड्या घालणारे, टोमणे मारणारे, त्यांच्यामुळे हे वाद चालू होतात. असे दोन्ही मालक चांगले आहे, पण वाद कोणामुळे होतात? जे बाहेरचे असं वडापाववाले त्यांच्यामुळे हे वाद होतो, बाकी काही विषय नाही. मित्रांनो, पाहू शकता आज भुंगाने कमालच केली. म्हणजे भुंगा आणि सैराट पैऱ्यामध्ये होते आणि उसाटण्या मैदानात गुलाल घेतला. आणि भुंगाबद्दल ना बोलावं तेवढं कमी आहेत. आदत वयातच मिलिंद शेठ पाटील यांच्या दावणीला येऊन मुंबई बिनजोड गाजवलं आणि घाटसुद्धा गाजवलं. तर काय बोलायला भुंगा बैलाबद्दल? भुंगा बोलत तितकं कमीच आहे भुंगाशी. आज त्यांनी दादाचं नाव आणि गावाचं नाव उंच स्तरावरती नेऊन पोचवलं त्याच्या पळाच्या जोलावरती. त्याची कशी म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस सराव कसा असतो त्याचा? काय नाही, नेहमीप्रमाणे त्याचं खाणं पिणं प्रॅक्टिस चालूच आहे. कधी बैल जास्ती अड्ड्याला नाही नेला तर त्याला आम्ही चालवतो, पण थोडा त्याला व्यायाम पण देतो, त्यामुळे तो व्यवस्थित आहे. मुंबईमध्ये बोलत तर भुंगा आणि सैराट ही गाडी खूप छान पळते. म्हणजे सैराटसोबत त्याचा तालमेल एकदम बरोबर परफेक्ट बसलाय. काय बोलाल? सैराट पण चांगला बैल आहे, डोंबिवली एक्सप्रेस भुंगा पण चांगला आहे, दोन्ही पण जुटून पळतात. विठ्ठल नानासारखे अनुभवी ड्रायव्हर पहिला पण कधी शर्यती असले तर मिलिंद शेठ पाटील आवर्जून जिथे जिथे मोठ्या मोठ्या शर्यती असतात तिथे विठ्ठल नानांना बोलत आणि विठ्ठल नानासुद्धा आवर्जून येतात. काय बोलाल त्यात? विठ्ठल नानाचं आता काय सध्या तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळं नाना काय खाली येत नाही. आणि यावेळेस पुसेगावचा मैदानाला भुंगा दिसला नाही आपल्याला. नाही, इलेक्शन चालू आहे त्यामुळं बैल आम्ही नेला नाही. सगळी मुलं पण आम्ही इलेक्शनमध्ये बिझी आहे, दादा पण आमचे इलेक्शनमध्ये बिझी आहे, त्यामुळं आम्ही नेला नाही बैल. मग आता भुंगा मस्त रिकवरमध्ये आला आहे. म्हणजे त्याच स्पीडला, त्याच जोमाने, त्याच जोशाने मैदानात उतरतो. आणि आता बिनजोडचे गुलाल 2025-26 मध्ये चांगले गुलाल घेतलेत त्यांनी. 26ला आता किती, 1 महिन्यात राहिला. आता 26ला पण तो चांगलाच गुलाल घेईल. म्हणजे 26 जानेवारीची त्याचा तयारी आणि नियोजन एकदम नियोजन पण झालेलं आहे का दादा? नाही, नियोजन अजून झालेलं नाही, पण नियोजन होईल. आता काय 21 तारखेनंतर आमच्याकडे सगळे नियोजन होतील. 21ला आमचं इलेक्शन आहे, 21ला निर्णय आहे, त्यानंतर आमचं सगळे नियोजन होईल. मला तरी वाटतं 100% 26 जानेवारीपर्यंत मिलिंद दादा भुंगाच्या ती ड्रायव्हर बसतील. मला तर विठ्ठल नानाशिवाय कोणी नसेल मला तरी. आता दादा जे बोलल ते. दादा काय बोलाल याचा स्पीड आणि सैराटचा स्पीड जेव्हा जेव्हा मैदानात ती गाडी दिसते ना, कधी हार नाही होत, विजयाचा गुलाल घेऊनच येतो. ही गाडी तर खूप चांगली पळते आणि दोन्ही खुंची बैल आहेत त्याच्यामुळं खूप स्पीड लागतो गाडीला. दादा नक्कीच आता सध्या चर्चेत भुंगा आणि मथुर यांची शर्यत मैत्रीपूर्ण पण होईल आणि पैऱ्यामध्ये पण पलतील का? का नाही होणार? मैत्रीपूर्ण पण होईल, पैरा पण होईल, काय विषय नाही. नक्कीच त्यांच्याकडनं पण होकार आहे, तुमच्याकडनं पण होकार आहे, पण ती कधी आम्हाला तो योग कधी पाहायला भेटेल? आमचे मिलिंद दादा त्यांचा कधी विषय होईल, राहुल शेठचा कधी होईल, त्या टायमाला आम्ही पळू गाडी, काय अडचण नाही. दादा कसं आहे माहिती आहे, ते दोघांचे संबंध ना बघ कधी कधी भांडणं होत असतात, पण एवढे चांगले संबंध आहेत ना, पण काही कमेंट्समुळे संबंध आहे, पण हे कमेंट्स तुमचे आजूबाजूचे लोक ते भडकावणारे, काड्या घालणारे, टोमणे मारणारे, त्यांच्यामुळे हे वाद चालू होतात. असे दोन्ही मालक चांगले आहे, पण वाद कोणामुळे होतात? जे बाहेरचे असं वडापाववाले त्यांच्यामुळे हे वाद होतो, बाकी काही विषय नाही. दादा सुद्धा करणारे जे लोक आहेत ते वाद लावून. आता 31ला पण बोनोली अड्डा होणार आहे, मोठा मैदान भरणार आहे, तिथे काय नियोजन वगैरे कसं? अजून तर काही नियोजन झालेलं नाही, पण 31ला आमचं घरचं मैदान आहे बोनवली, त्यामुळे आम्ही बैल नेणार असतो. दादा सहसा जास्त मैदानात नाही जातात, माहिती आहे इलेक्शन वगैरे आहे, पण असे नामांकित मैदान मध्ये पाहायला भेटतील का दादा? हो दादा भेटतील ना, पाहायला भेटतील ना, कारण 21च्या नंतर दादा फ्री. मग आता मिलिंद शेठ दादांचा फोन आला होता का? कारण का आता त्यांनी काय बोलले? गाडी आल्यावर आला होता. नक्कीच हो, काय अडचण नाही. नक्कीच दादा, तुम्हाला शुभेच्छा आजच्या गुलालाबद्दल. आता तुम्हाला सुद्धा उशीर होते, रजा देतो.